हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिव्याज ब्लॉग। आज आपण बनवणार आहे इंद्रायणी तांदळापासून मसाले भात। तर इथे मी तेल घेतलंय, अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ, कांदा, टोमॅटो, मिरची, आलं लसूण पेस्ट, भाज्यांमध्ये फ्लॉवर, कढीपत्ता, बटाटा, तोंडली गाजर, थोडी शिमला मिरची, वाटाणे। मसाल्यांमध्ये घेतले हळद, घाटी मसाला, लाल मिरची पावडर, जिरं, तूप, धनापूड, गरम मसाला। चला आता आपण बनवूया मसाले भात। कुकरमध्ये 2 पळी तेल तापायला ठेवले। तेल मस्त तापलं की त्यात आपण कांदा टाकू। तेल मस्त तापलं आता आपण कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करू। कांदा थोडासा ब्राउनिश झालाय, आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकू। इथे मी 2 मिरच्या पण टाकते। आलं लसूण पेस्ट घालते आपण। आता आपण ज्या भाज्या घेतल्या त्याला फ्लॉवर, परत बटाटा, गाजर, शिमला मिरची आणि तोंडली होती। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ। बटाटा भाज्या चांगल्या मिक्स करून घेतल्या। आता आपण मसाला घेतलेला सगळं टाकू। मसाला चांगला 2-3 मिनिटं भाज्यांमध्ये परतून घ्यायचा। आता आपण यात तांदूळ टाकून घेऊया। तांदूळ मी धुवून घेतले। आता मी यात अर्धा किलो तांदूळ टाकले आणि तांदळापेक्षा थोडंसंच पाणी घालून घेतलं। जास्त पाणी टाकलं तर भात एकदम सुकत होतं, कारण की इंद्रायणी तांदूळच्या भातात सुकत होतं। थोडंसंच पाणी टाकलं। सगळ्या वस्तू आता टाकून कुकरचं झाकण लावू आणि 3 शिट्ट्या झाल्यावरती गॅस बंद करू। अशा प्रकारे इथे 3 शिट्ट्या झाल्यात, थोडी हवा जमू दिली। आता आपण गॅस बंद करून घेऊ।